नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार. आज आपण आलो आहोत संगमनेर तालुक्यामधील कोणतं गाव आहे? चंदनापुरी या ठिकाणी. भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव, बरोबर ना? या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत इथले. तर आपण त्यांना जलसंधारणाविषयी काही माहिती देणार आहोत. तर आपल्या प्रत्येकाकडे बोरवेल असतात, बरोबर आहे? तर काही बोरवेलला 100 फुटावर पाणी लागतं, काही बोरवेलला 200 फुटावर लागतं, काहींना 500 फुटावर लागतं, अगदी खोलवर पाणी लागतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ही माहीत करून देतो की आपल्या बोरवेलला जे पाणी लागतं 400 फुटावर, 200 फुटावर, 300 फुटावर, हे काही हजारो वर्षापूर्वी आपल्या जमिनीत मुरलेलं असतं आणि त्याचे जमिनीमध्ये आपल्या भूजलसाठे असतात. जसे की आपल्या जमिनीच्या वर तलाव वगैरे असतात, धरणं असतात, असे जमिनीच्या खाली 400-500 फुटावर भूजल साठे असतात आणि ह्या भूजल साठ्यामध्ये हजारो वर्षापूर्वी हे पाणी मुरलेलं असतं. मग आपण काय करतो, ज्या वेळेला आपल्याला पाण्याची गरज भासते त्यावेळेला आपण पानाडी बोलून त्या ठिकाणी बोरवेल करतो आणि त्या भूजल साठ्यातलं पाणी आपल्याला मिळतं. पण काय होतं की 2-3 वर्ष आपला बोरवेल अगदी व्यवस्थित चालतो, 5 HP चा 7.5 HP चा पंप आपण त्याच्यावर बसवतो आणि 2-3 वर्षांनी तो बोरवेल बंद होतो. अशी बरीचशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. काय अगदी चांगला चालणारा बोरवेल बंद पडतो. बऱ्याच वेळेला काय होतं की त्या शेतकऱ्याचा प्रपंच त्या बोरवेलवरती असतो, त्या बोरवेलच्या माध्यमातून त्याने बागायत उभं केलेलं असतं आणि अचानक पाणी गेलं की मग नैराश्य येतं. मग तो शेतकरी काय करतो, पानाडी बोलवतो, पुन्हा दुसरा पॉईंट घेतो आणि पुन्हा बोरवेल करतो. हे जे चक्र आहे ना, हे असंच चालू आहे आजपर्यंत. म्हणजे एका शेतकऱ्याचे आपण 10-10, 15-15 बोरवेल झालेले पाहतो. पण महत्वाची गोष्ट की जे तुम्ही भूजल साठे उपसलेत त्याच्यासाठी कोणीच काही प्रयत्न करताना दिसत नाही. तर आपल्याला काय करायचंय की जे भूजल साठे आहेत ते भूजल साठे कसे भरायचे की जेणेकरून तुमचा जो 2 वर्षांनी 3 वर्षांनी जो बोरवेल बंद पडलाय तो पुन्हा कधी बंद पडणार नाही. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही एक छोटासा प्रयोग सांगणार आहे, तो तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. काही शंका वाटली तर मला प्रश्न विचारा. तर आता महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला 300 फुटावर पाणी लागले त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट की त्या बोरवेलला आपल्याला झरा भेटलेला आहे आणि त्या झऱ्यावर आपण बोरवेल केलेला आहे किंवा भूजल साठा भेटलेला आहे. आता 2 वर्ष तुम्ही वापरलं, 2-3 वर्षांनी ते पाणी संपल्यानंतर तो साठा मोकळा झाला. मोकळा झाल्यानंतर तुमचा बोरवेल बंद झाला. तर आता आपण काय करायचं माहितीये का, पावसाळ्याचे आपल्याकडे 4 महिने असतात. 4 महिन्यामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे पाणी उपलब्ध असतं. काय मग आपण काय करायचं, त्यावेळेला एक साधारण 1 इंचाचा पाईप त्या बोरवेलमध्ये पाणी पडेल असं पाणी 4 महिने आपल्याला सोडायचे की त्यावेळेला आपल्याकडे मुबलक पाणी असतं. अगदी ओढ्या नाल्यांना पाणी भरपूर असतं, विहिरींना पाणी भरपूर असतं. त्याच्या माध्यमातून ते पाणी आपल्याला त्या बोरमध्ये सोडायचे की ज्याचं पाणी संपलंय. म्हणजे 2-3 वर्ष आपण तो अगदी चांगला वापरलाय आणि त्यानंतर ते पाणी संपलंय. तर त्या बोरमध्ये आपल्याला 1 इंच पाणी सोडायचे. मग तुम्ही काय कराल, समजा 5 HP चा पंप लावून सोडायचा प्रयत्न केला तर त्याने काय होणार आहे की तो पावसाळ्यात अगोदरच तो बोरवेल भरलेला असतो आणि त्याच्यातनं ते पाणी उमदळून बाहेर पडेल. त्याच्यासाठी फक्त आपल्याला 1 इंच पाणी 4 महिने पडेल अशी व्यवस्था करायची. आता बऱ्याचदा काय होतं की आपण जलतारासारखे प्रकल्प पाहतो की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जमिनीच्या एका कोपऱ्याला खड्डा घ्या, त्याच्यामध्ये दगडी टाका आणि पाणी मुरवा. पण त्याच्याने काय होणार आहे की ते पाणी जमिनीत मुरल्यामुळे विहिरींची पातळी वाढणार आहे. पण जे तुम्ही 400 फुटावरचं पाणी उपसलंय तिथपर्यंत ते पाणी जाणार नाही. त्याला काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ते पाणी ज्या बोरवेलला तुम्हाला 300 फुटावर 400 फुटावर पाणी लागले ना त्याच बोरवेलमध्ये सोडायचे, कारण त्या बोरवेलच्या होलच्या माध्यमातून ते पाणी 400 फुटापर्यंत जाणार आहे आणि मुबलक प्रमाणात पावसाळ्यात आपल्याकडे पाणी उपलब्ध असतं. तेच पाणी आपल्याला सोडायचे. 4 महिने सोडायचे, 4 महिन्याच्या पुढे सोडायचं नाही. 4 महिन्यामध्ये तो जो भूजल साठा आहे तो बऱ्यापैकी भरून येणार आहे. काय जे तुम्ही पाणी जिरवण्यासाठी जे उपक्रम करता त्याच्याने फक्त 100 फुटापर्यंत किंवा मुरमाच्या खडकाच्या याच्यापर्यंत जाऊ शकतं. पण ह्याच्याने जे हजारो वर्षापूर्वी जे मुरलेलं पाणी ते आपण त्याच्या माध्यमातून भरून काढू शकतो. तर ते 1 इंच पाणी कंटिन्यू त्याच्यात पडलं पाहिजे. आता काय झालेलं आहे माहितीये का, जमिनीचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काय ह्याचं कारण सर्वात महत्वाचं की हे जे आपण बोरवेल घेतो ह्या बोरवेलमुळे हे तापमान वाढत चाललेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की बोरवेलमुळे कसं काय तापमान वाढलं, तर पूर्वी आपण पाहतो की आपल्या वाडवडिलांनी ज्या वेळेला विहिरी खोदल्या त्यावेळेला आपल्याला 20-30 फुटावर पाणी भेटत होतं. परंतु आता लोक 100-100 फूट विहिरी घेतात, पाणी भेटत नाही. तर ह्या बोरवेलमुळे काय झालं की जी वर असणारी पाणी पातळी ती अगदी 400-500 फुटांपर्यंत गेली. काय तर त्याच्यामुळे काय झाले की जी सूर्याची उष्णता आहे वरची पाणी पातळी संपल्यामुळं
ती सूर्याची उष्णता जमिनीमध्ये शोषली गेली. परिणामी आपलं 10 वर्षापूर्वी जे 30 अंश 28 अंश जे तापमान होतं ते अगदी 46 अंशांपर्यंत गेलं. हे कारण फक्त बोरवेलमुळे आहे. आपण काय करतो, निसर्गाकडनं फक्त घेण्याचं काम करतो, त्याला परत करण्याचं काम कोणीच करत नाही. तर ते परत सुद्धा आपण जबाबदारीनं केलं पाहिजे. हा एक निसर्गासोबतचा आपला व्यवहार आहे आणि व्यवहार हा पूर्ण झाला पाहिजे, तरच त्या व्यवहाराला महत्व असतं. नाहीतर मग निसर्ग त्याचं भयानक रूप आपल्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर मग ते 1 इंच पाणी आपल्याला सोडायचे. थोडक्यात तुम्हाला मी हे सांगतो की जसं की आपण आपल्या अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याकडे ज्यावेळेला 2 पैसे असतात त्यावेळेला आपण ते बँकेमध्ये नेऊन जमा करतो आणि ज्यावेळेला आपल्याला अडी अडचण असेल त्यावेळेला ते काढून आणतो आणि वापरतो. सेम तसंच आपल्याला काम करायचे की ज्यावेळेला पावसाळ्यात तुमच्याकडे मुबलक पाणी असतं त्यावेळेला ते जे भूजलसाठी तुम्ही 2 वर्षात उपसलेले आहेत ते तुम्हाला त्याच्या माध्यमातून भरायचे आहेत आणि उन्हाळ्याच्या अगदी कडक उन्हाळ्यामध्ये तेच पाणी पुन्हा आपल्याला त्या बोरवेलमधून वापरायचे. पण आता काय माहितीये का, काही लोक असा प्रश्न विचारतात की बाबा मी माझ्या बोरवेलला पाणी भरलं तर त्याचा फायदा दुसऱ्याच्या बोरवेलला होईल है का नाही, मला होईल का, अशा अनेक शंका लोकांच्या मनात येतात. तर मला काय म्हणायचंय की आता ही माहिती मी तुम्हाला दिली, अशीच तुम्ही माहिती मी जसं सांगितले असं तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना सांगा की ज्यांच्याकडे बोरवेल आहेत. जर प्रत्येकाने हा उपाय केला तर हे भूजलसाठे लवकर भरून येतील आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल. काय, कारण ही काळाची गरज आहे. नाहीतर नारळातलं पाणी उपसून घेतल्यानंतर नारळाची जी अवस्था होते तशीच अवस्था आपली होणार आहे. अजून 10 वर्षांनी जर हे तापमान 55 अंशावर गेलं तर तुम्ही कोट्यावधी रुपये जरी कमवून ठेवले असतील तरी त्याचा उपयोग त्यावेळेला शून्य असणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचा परिचय द्या आणि आमच्या दर्शकांशी बोला. घ्या माईकवर बोला. तिकडे पहा कॅमेरा चालू आहे ना? हो चालू आहे. आपण दिलेली माहिती अगदी योग्य आहे, त्याबद्दल कुठलीही आम्हाला शंका नाही. भूजलसाठी हे भरल्याशिवाय पुनर्जीवित होऊ शकत नाही. तुमचा परिचय सांगा. मी सीताराम यादव नेहे, सावरगाव तळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. बोला ना, तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल बोला. तुमचा परिचय सांगा. सुरुवातीला योग्य वाटली. तुमचा परिचय सांगा. माझं नाव दिनेश बादशाह गाडी, राहणार सावरगाव तळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. ह्या दादांनी आपल्याला फोन केला होता. यांच्या फोनच्या विनंतीनुसार आपण यांच्याकडे पॉइंट पाहण्यासाठी आलो होतो आणि सोबतच ही माहिती आपण त्यांना दिलेली आहे. तर बोला दादा, तुमचा परिचय सांगा. मी संकेत विठ्ठल राणे, राहणार चंदनापुरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. भूजल पातळी ही वाढणे गरजेचे आहे, त्याबद्दल माहिती भेटली त्याबद्दल धन्यवाद. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून आपापल्या गावामध्ये हा प्रयोग राबवा. अनेक शेतकऱ्यांना ही माहिती द्या. काही शंका आली तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला कॉल करा. धन्यवाद.